नमस्कार, शिवराज न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आज आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। महासभेची मंजूर ठराव दडपणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणाची अभय? विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा इचलकरंजी प्रशासनाला संतप्त सवाल। इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगर सचिव विभागाच्या संशयास्पद कारभाराविरोधात विरोधी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे। महानगरपालिकेत लोकशाहीची अक्षरशः पायमल्ली सुरू असून लोकप्रतिनिधींनी बहुमताने मंजूर केलेले ठराव जाणीवपूर्वक दडपण्याचे षडयंत्र महापौर व प्रशासनाकडून सुरू आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे। पाहूया ते काय म्हणतात। इचलकरंजी महानगरपालिकेची परवाच घनकचरा व्यवस्थापना संदर्भात विशेष सभा झाली। त्या विशेष सभेचा ठराव अद्याप या ठिकाणी प्रशासनाने आणि महापौरांनी केलेला नाही। ट्रस्ट एजन्सीमार्फत इचलकरंजी शहरातील कर आकारणे हा विषय प्रलंबित आहे। गुजराती भवनच्या त्या ठिकाणी जागेचा विषय प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरातील महत्त्वाचा विषय पाणी प्रश्न त्या संदर्भात PMC नेमणे त्याचा देखील ठराव अद्याप या ठिकाणी प्रलंबित आहे। मुद्दा म्हणून जाणून बुजून माननीय महापौर आणि नगर सचिव यांच्यामार्फत हे ठराव प्रलंबित ठेवले जातात। हे कुणाच्या फायद्यासाठी प्रलंबित ठेवले जातात, कुणाला वाचवण्यासाठी प्रलंबित ठेवले जातात, याचा जाब उद्या आम्ही शिवशाहू विकास आघाडी या ठिकाणी विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कारण हे जर ठराव प्रलंबित ठेवले तर आम्ही विभागीय आयुक्त असून दे, लोकायुक्त असून दे, नगर सचिव मुंबई असून दे किंवा माननीय हायकोर्ट मुंबई या ठिकाणी दाद मागासाठी आम्हाला वेळ घालवायचा हा याच्यामागचा उद्देश या ठिकाणी प्रशासनाचा आणि महापौरांचा दिसतो। त्यामुळे आता एक आजचा दिवस गप असणार, नाहीतर उद्याला या ठिकाणी हे जर ठराव पूर्ण झाले नाहीत तर या ठिकाणी नगर सचिवांना घेराव घालण्याचा शिवशाहू विकास आघाडीचा आमचा मानस आहे।